नागनवाडी व मजरे कारवे येथील घटनामुळे पालकांमध्ये भीती। चंदगड तालुक्यात गेल्या आठवडाभरात नागनवाडी व मजरे कारवे परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांना जबरदस्तीने मोटारीत बसवून पळवून नेण्याचे प्रयत्न झाल्याच्या गंभीर घटना समोर आल्या आहेत। विद्यार्थ्यांनी वेळेत केलेला आरडाओरडा तसेच नागरिकांनी घेतलेल्या पाठलागामुळे मोठा अनर्थ टळला। मात्र या घटनांची अद्याप पोलिसात अधिकृत नोंद झालेली नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मजरे कारवे येथील महात्मा फुले विद्यालयात शिक्षण घेणारा मौजे कारवे येथील एक विद्यार्थी शुक्रवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना काही अनोळखी व्यक्तींनी त्याला जबरदस्तीने मोटारीत कोंबले। विद्यार्थ्याने जोरात आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी संबंधित मोटारीचा पाठलाग केला। परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात घेताच संबंधितांनी यशवंतनगर परिसरात विद्यार्थ्याला सोडून पळ काढला। याचप्रमाणे नागनवाडी येथेही असाच प्रकार घडला। संजय गांधी विद्यालयात जाणाऱ्या तावरेवाडी व हलकर्णी फाटा येथील 2 विद्यार्थ्यांना अनोळखी व्यक्तींनी मोटारीत बसवून घेतले। मात्र चालकांची संशयास्पद वर्तणूक पाहून विद्यार्थी घाबरले। कोनेवाडी फाटा येथे गाव आले असल्याचे सांगून गाडी थांबवायला लावून तेथून ते सुरक्षितरित्या उतरले। या घटनामुळे तालुक्यातील शाळकरी मुले, पालक व शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण असून शाळा सुटण्याच्या वेळेत परिसरात पोलीस गस्त वाढवावी तसेच संशयास्पद वाहनावर लक्ष ठेवण्याची मागणी होत आहे। अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना अनोळखी व्यक्तींशी न बोलण्याची, वाहनात न बसण्याची स्पष्ट सूचना द्यावी। विद्यार्थ्यांनी कोणताही संशय वाटल्यास तात्काळ आरडाओरड करावा व जवळच्या लोकांची मदत घ्यावी। नागरिकांनीही संशयास्पद हालचाली दिसताच पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे। सामूहिक सतर्कता व जनजागृतीतच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खरी हमी ठरू शकते।